बहुतेक त्यांचं माझ्यावर खूप प्रेम असावं म्हणून सारखं आहे. तर 9 पर्यंत आमच्या संसाराला 17 वर्ष पूर्ण झाली. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाली ब्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आता सकाळची माझी थोडी तयारी झालेलीच आहे. तर दाखवायला लागले मी तुम्हाला काय काय झालेलं आहे. तर भाताला मी इथे ठेवलेला आहे. नाश्ता 7:30ला मुलगा करून गेलेला आहे. शिरा केला होता आणि इकडे डाळसुद्धा शिजवून तयार आहे आणि चपात्या देखील झालेल्या आहेत. दूध तापवलेलं आहे आणि मुलाला डब्यासाठी छोले केले होते, तो स्किप केली सॉरी. तर आणि आम्हाला तिघांना म्हणजे छोट्या मुलग्याला मला मिस्टरांना वांग्याची भाजी केलेली आहे. तो डब्यामध्ये आता वांग्याची भाजी चपाती घेऊन जाईल आणि आता चपाती वांग असं तयार झालेलं आहे आणि नाश्ता देखील तयार झालेला आहे. इतक्यात किती वाजलेले आहे बघू शकता, 8:45 झालेले आहेत. तर म्हणजे 8:30च वाजलेले आहेत, 15 मिनटं पुढं आहे. म्हणजे चपाती भाजी नाश्ता झालेला आहे, भातसुद्धा तयार होत आहे आणि मी आमटी देखील फोडणीला टाकलेली आहे. तर 9 पर्यंत माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर लगेचच मी काय करणार, कट्टा देखील स्वच्छ करून घेणार. लागलीच इकडे आमटी उकळायला लागल्या, आमटी लगेचच्या लगेच आणि भाताचं पातेल देखील खाली लगेच उतरणार आणि कट्टा लगेचच साफ करून घेणार. म्हणजे सकाळची कामं पटपट आवरली की बरं होईल मला. दिवसभर म्हणजे नंतर सारखं मला किचनमध्ये यायला लागणार नाही. एकदा स्वच्छ करून गेलं की संध्याकाळच्या स्वयंपाकच्या वेळेलाच मग आता किचनमध्ये एंट्री. म्हटलं आता लगेच बेसिनसुद्धा लगेच मी घासून घेते. कट्टा साफ करते आणि बेसिन पण साफ लगेचच करून घेते. दिवसभर स्वच्छ वातावरण छान राहतं नंतरच्या स्वयंपाकासाठी. तर स्वच्छता ही सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे बघा किचनचा. नेहमी स्वच्छ ठेवा ओटा. आणि बघू शकताय हे झालेलं आहे माझं. बेसिनसुद्धा झालेलं आहे. लगेच भांडी पडलेले आहेत, लगेचच्या लगेच घासून घेणार आणि 10 पर्यंत जवळपास सगळं हे आवरेल आणि नंतर मग लोटून फरशान धुणं 11 पर्यंत माझं आवरतं. तर लगेचच मी भांडी घासायला बसले, तेवढ्यात मिस्टरांच्या हाका येत होत्या. सारखं मला बनेल दे, टावेल दे, त्यांना सगळ्या वस्तू हातातच द्यायला लागतात. रुमाल दे, पाण्याचं पेला दे, जाताना स्वतः कधीच काही घेत नाहीत. तर असू दे, द्यायलाच लागते. मी दिल्याशिवाय त्यांना काय पसंत पडतच नाही. बहुतेक त्यांचं माझ्यावर खूप प्रेम असावं म्हणून सारखंच बोलवत्यात असं वाटतंय. तर असो, मी खरकट बघा एका कढईमध्ये काढते. वेगळी काय मी बादली केलेली नाही किंवा ओला आणि वाळला काय आम्ही जाळूनच टाकतोय. आणि ओला येतो एक खत तयार करण्यासाठी टाकतोय, त्यासाठी कढईमध्येच टाकते. म्हणजे कढई घासली की झालं, वेगळं भांडी काय करायची गरज नाही. तर बघा इथे भांडीसुद्धा घासून झालेली आहेत आणि जी काही युटिलिटी एरिया तो सुद्धा साफ केलेला आहे. आता थोडी विश्रांती घेतली, एक 10-15 मिनटं. तर बघू शकता किती वाजलेले आहेत, 10:15 म्हणजेच 10 वाजलेले आहेत. एक 15 मिनटं बसते आणि मग लोटून झाडून फरशी पुसून धुणं धुणार. आता लोटणार सगळ्या खोल्या. 10:15 वाजलेले आहेत. बघू शकता माझी सगळी फरशी पुसून झालेली आहे, धुणं देखील धुवून झालेलं आहे. मी ड्रेस चेंज केलेला आहे धुणं धुतलेला. आणि चला मग आता वरती धुणं वाळत टाकूया. तर बघा धुणं वाळत टाकून घेणार आणि मग पुढची कामं आणि नियोजनात आहेत ती बघूया किती पूर्ण होतात आजच्या दिवसात. चला तर मग मी धुणं वाळत घालून घेते. तर धुणं वाळत घालून झालेलं आहे. वरूनचा व्ह्यू तुम्हाला दाखवला आणि लगेचच मी काय केले, खाली गेलेली आहे. तर आत्ता बघू शकताय मी शेगडी का दाखवत आहे तुम्हाला. तर ह्या शेगडीला 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आमच्या संसाराला 17 वर्ष पूर्ण झाली या शेगडीवरून लक्षात येतंय. आणि जेव्हा आम्ही नवीन सुरुवात संसार केला होता तेव्हाची ही शेगडी आहे. पहिला जेव्हा गॅस चालू केला तो ह्याच शेगडीवरती. तेव्हा नवीन संसार नवीन लग्न झालं तेव्हा आम्हाला गरजच होती म्हणून आम्ही गॅसला नंबर लावून तेव्हा हा गॅस घेतला होता. म्हणून आमच्या लग्नालासुद्धा 17 वर्ष पूर्ण, तशीच ह्या शेगडीलासुद्धा 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर ही शेगडी काय केली होती, ठेवली होती. म्हणजे जुन्या वस्तू कधी पण मी काय करते, पुसून व्यवस्थित दरवर्षी काढते, पुसून व्यवस्थित ठेवते. त्याला जाळ्या किंवा गंज चढलेला, बुरशी चढली होती पाईपला ॲक्च्युली, ती पुसून काढली आणि सगळं पुसून व्यवस्थित जरासं वाळलं की मी पोत्यात घालून वरती ठेवणार. कारण आम्ही जेव्हा ह्या घरात आलो तेव्हा अशीच ठेवली होती.
त्यामुळे ती हे झाली होती, जरा धुळा पडलेला. म्हटलं आता पोत्यात घालूनच ठेवूया वरती. आता हे रात्रीचा स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. भात आमटी करून झालेली आहे. आता पटापटा 7-8 चपात्या करायच्या होत्या, कारण मुलांना अंडा भुर्जी करून हवी होती. म्हणून म्हटलं चपाती जरा जास्त लागतात अंडी असली की. तर पोरांना चपात्या पटकन करून घेते. आता चपात्या बनवून झालेल्या आहेत. भातसुद्धा बघू शकताय झालेला आहे. आता भुर्जीसाठी एक मोठा कांदा चिरलेला आहे आणि तो व्यवस्थित तेल टाकून काय करणार, गुलाबीसर रंगावर चरचरीत परतून घेणार. कांदा टाकला म्हटलं की कांदा भाजतच टोमॅटो मी चिरायला घेतला, कारण टोमॅटो जर टाकला तर कांदा व्यवस्थित भाजला जात नाही. तर कांदा आणि टोमॅटो छान असे शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग अंडी फोडून त्यामध्ये घालायचे आहेत. त्यामध्ये सुके मसाले, तिखट, मीठ, हिंग, हळद आणि मी बनवलेला गरम मसालासुद्धा टाकलेला आहे. त्यामध्ये आता मी काय करणार, अंडी फोडून टाकणार. त्या प्रमाणानुसारच मी कांदा आणि टोमॅटो घेतला होता. तर सर्व साहित्य कट्ट्यावरचं बाजूला केलं लगच्या लगेच आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं परतून. मसाला सगळीकडे लागला पाहिजे आणि अंडीसुद्धा शिजली पाहिजेत. अशा पद्धतीनं अंडा भुर्जी करून घ्यायची आहे. तर बघा मस्तपैकी तवा अंडा भुर्जी इथे तयार होत आहे. अशा पद्धतीने तव्यातील अंडा भुर्जी करू शकताय. छान होते टेस्टला. नंतर मी त्यावर कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. अशा पद्धतीने सुंदर अशी अंडा भुर्जी बनवून तयार झालेली आहे. आता लगेच आम्ही जेवायला सुद्धा बसणार. आत्ताशी वाजलेले आहेत 8:30. मुलांना भुका लागलेल्या आहेत म्हणून म्हटलं पटकन आता बसूनच घ्यावं. तर अंडा भुर्जीची रेसिपी आज कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आता मी लगेचच जेवायला बसणार. लगेच वाढून घेतली ताटं पटापटा आणि सर्वजण बसलो आम्ही जेवायला. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू सो मच.